मी लाऊंजमधले वेगवेगळे पदार्थ गोळा केलेत आणि त्याच्यापासून एक बाऊल बनवला आहे. वरण भात अगदी मराठीत सांगायचं होतं आणि बाकी काय काय पदार्थ जे मिळाले ते सगळे मिळून टाकले. एअरपोर्टची मजा घेता घेता बघतोय. टर्मिनल 1 एअरपोर्ट आहे. हे आता नवीन झालं आहे, पूर्ण नवीन झालं आहे. पूर्वी खूपच छोटं होतं. मस्त इथे चॅनलचं दुकान आहे. क्रोम आहे, हॅम्बलेज आहेत. छान छान खेळणे असतात हॅम्बलेजमध्ये. पेपा पण दिसते, पेपा पिग आहे. मेरकोटो एअरपोर्ट खूपच मोठं केलं आहे. मी बहुतेक T1ला पहिल्यांदा झालो आहे. म्हणजे पहिल्यांदा खूप दिवसांनी नवीन झाल्यापासून पहिल्यांदा T2 किंवा T1वरनं जनरली फ्लाईट घेतो. ते 2 मस्त हत्ती पण काढलेत. काय ठेवलं हे जीवन यात्रा. मी लाऊंजमध्ये आलो आहे. हा एलकॅम नावाचा लाऊंज आहे. याच्यामध्ये माझं कार्ड ॲक्सेस आहे मला. आता बरेच नवीन लाऊंज झाले तिथे ॲक्सेस नसतो. या लाऊंजमध्ये मला ॲक्सेस आहे आणि हा जुना खूप ब्रँड आहे लाऊंजचा. आणि खूप पदार्थ खायचे पैसे ठेवलेले आहेत. काय काय ठेवले बघूयात आपण. हा लाऊंजमधनं एअरपोर्टचा व्ह्यू आहे. सुंदर व्ह्यू दिसतोय. आणि इथे टेबल पण आहे, खुर्ची आहे बसायला, चार्जिंग पोर्ट आणि वेगवेगळे खायचे पदार्थ ठेवलेत. पण मी जरा एन्जॉय करतो काय काय पदार्थ. काय काय मिळते. केक, ब्रेड, वाह, वेगवेगळे सलाड्स आहेत. लाईव्ह डोसा काउंटर, गाजर हलवा, बर्फी आणि पुढे हे काय पास्ता, रेड अँड व्हाईट पास्ता सगळं ठेवलेलं आहे. छान मस्त. पीक टाईम असल्यामुळं इथं फार गर्दी झाली आहे लाऊंजमध्ये आणि सगळ्या वस्तू संपल्या आहेत. खूप गर्दी झाली एकदम. मी पण आलो, मी खूप दिवसांनी लाऊंजमध्ये आलो तुम्हाला दाखवायसाठी फक्त. तर मी आता जास्त लाऊंजमध्ये येत नाही. इतकी गर्दी असते तिथे आणि काही चांगलं एवढं चांगलं खायला मिळत नाही. पण थोडंफार काहीतरी ॲडजस्ट करून खाऊ शकतो. इथे मी राईस बाउल बनवला आहे आणि मला वेगवेगळे पदार्थ आवडतात त्यामुळे मी मिक्सिंग करून एक राईस बाउल बनवला आहे. हे सगळं लाऊंज आहे. लाऊंजमध्ये तुम्हाला मस्त बसायला सोफे, लाईट्स, चार्जिंग पॉईंट्स असं बरंच काय काय असतं. डिपेंड्स ऑन द तुम्ही कुठल्या लाऊंजमध्ये आहात, तिथं काय फॅसिलिटी आहेत त्याप्रमाणे सगळं वेगवेगळं होतं. आणि त्याच्यामध्ये कोक बाकीच्या गोष्टी फ्री मिळतात. पण तुम्हाला काही वाईन किंवा सगळं दारू पेड स्वरूपात मिळतं इथं लाऊंजला. मागवलं होतं त्यांनी मला कोक दिलं आहे. अजून एक कोक मागितला पण त्यांच्याकडे जर रेग्युलर संपला होता मी मला डाएट कोक दिला. तरच काय काय खायला पण ठेवलं फ्रीमध्ये. मफिन्स आहेत, फ्लेवर्ड योगर्ट आहे आणि वरती स्प्राउट्स आहेत. लाऊंजमधनं व्ह्यू आहे. लाऊंजमधून आम्ही बघतोय हे सगळे गेट्स आहेत. इथं लांबपर्यंत दिसतंय हे सगळे गेट्स आहेत दोन्ही साईडला. आणि मी लाऊंजमध्ये बसलो आहे. छान लाऊंजचा व्ह्यू आहे.
आत्ता आपण लाऊंजचे व्ह्यू बघितले, डावीकडे उजवीकडे सगळे व्ह्यूज दाखवलेत. आता आपण विमान उतरताना बघणार आहोत. लाऊंजमधनं विमान उतरताना पण दिसतं, त्याचा व्हिडिओ काढण्याचा मी प्रयत्न केला आहे. मध्ये आधी थोडी काचेवर घाणे निग्लेक्ट करा, पण छान व्ह्यू आहे. म्हणजे खरंच छान वाटतं. विमान समोर आपल्या उतरतं आहे, लँड होतं आहे आणि वेगवेगळी विमानं उभी आहेत आणि बघायला खूप छान वाटतं. कोल्ड्रिंक पिता पिता मस्त व्ह्यू, मस्त एन्जॉय करता येतो. बार पण खूप छान आहे यांचा. बार दिसायला खरंच खूप छान सुंदर एकदम व्ह्यू, आतमध्ये एकदम छान वाटतं. मी आता आतमध्ये लाऊंजमध्ये होतो, आता बाहेर आलो आहे. मी चाललो आहे माझ्या बोर्डिंग गेटकडं. थोड्या वेळापूर्वी मी इथं आत बसलेलो होतो. थिओग्राम आहे. थिओग्रामाचे केक चांगले असतात. त्याच्या दुकान आहे स्टारबक्स, चायो गुजराती, बिर्याणी स्वीट. इथे काहीतरी लाईव्ह म्युझिक, सारंगी अँड टेबल चेस. कोणतरी इथं चेस खेळतो वाटतं. मैं तो नीचे हूँ, नीचे वाले बस गेट से ऊपर आ रहा हूँ. तुम अराइवल जा रहे हो? वाइट में मत तेईस पे चला जाए. टीम हॉटसन हा छान ब्रँड आहे, बाहेरचं आहे. आपल्या इथं पण आलं आहे. त्याच्यात काय काय खायला मिळतं छान छान. एखाद्या वेळेस ट्राय करायला हरकत नाही. हे खाली पण गेट्स आहेत भरपूर. खूपच गेट्स आहेत इथे. तर माझं 39. अरे वा, माझं लागलं वाटतं पुण्याची फ्लाईट. चला पुण्याकडे निघूयात. खूप दिवस झाले बाहेर फिरतोय. पुण्याची फ्लाईट बहुधा लागलेली दिसते. पुणे बोर्डिंग आरंभ. गेटची बस आहे, बसमधून चाललो आता मी. बसमध्ये बसून आता आम्ही विमानाकडे चाललो आहे आणि परत एकदा छान व्ह्यू दिसतोय. सगळी विमानं उभी आहेत. बऱ्याच वेळा मी इंडिगोने प्रवास करतो, पण आता मध्ये इंडिगोचं झाल्यापासून मी थोडंसं स्पाइस जेटचं तिकीट काढलं आहे यावेळेस, की इन्स्टेड ऑफ इंडिगो, की बाबा वेळेत तरी पोचू, कॅन्सल होणार नाही या भीतीने. कारण मध्ये फारच फ्लाईट कॅन्सल झाले सगळ्यांच्या. हे माझं विमान आहे. मी चाललो आहे आता दिल्लीवरनं पुण्याला. स्पाइस जेटनी चाललो आहे आज. विमानातनं सनसेट होताना दिसतोय आणि सनसेटचा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला आहे, पण काही एवढा छान येत नाही, पण दिसतोय सनसेट होताना. फायनली पुण्याला विमान उतरतंय. लाईट दिसायला लागलेले शहरातले आणि आम्ही आता पुण्याला उतरलो. पुण्यात पोहोचलोय. आता बाहेर चाललोय विमानातनं. मग बॅग कलेक्ट करायला मी जाणार. उतरताना समोर छान एक आर्ट काढलेलं होतं. पुण्याला पोहोचली फ्लाईट.